समोर मस्तवाल माजलेला पोसलेला 50 खोकेवाला पैलवान, त्याला पनवेलमधील माजोर्ड्या संस्थानिकांची साथ. तरीही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत महाविकास आघाडीच्या साथीने जबरदस्त भिडले. शिरीषदादांचा पक्ष व चिन्ह चोरलेले उमेदवार नौका, वेळ कमी अशात पनवेल विधानसभा मतदारसंघातून 1,19,886 मते मिळवणे म्हणजे साधी गोष्ट नाही. शिरीषदादा हॅट्स ऑफ यू अशा शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर जोरात आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत झाली. येथे महायुतीचे श्रीरंग बारणे व महाविकास आघाडीचे संजोग वागेरे पाटील लढले. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे मूळ शिवसेनेतून फुटून शिंदे गटात सामील झालेले नेतृत्व. त्यांनी गद्दारी केल्याने शिवसैनिकांसह जनतेत वेगळी चीड होती आणि आहे देखील. तर महाविकास आघाडीचे संजोग वागेरे पाटील हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार. मतदारसंघात तसे 9 उमेदवार. वेळ कमी असतानाही जिल्हाप्रमुख शिरीषदादांनी महाविकास आघाडीच्या साथीने संजोग वागेरे पाटील यांना पनवेल विधानसभा मतदारसंघात घराघरात पोहोचवले. शिरीषदादांना महाविकास आघाडीतील शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, काँग्रेस आणि इतर समविचारी पक्षांची मजबूत साथ मिळाली. श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत होते. त्यांच्यासोबत प्रचंड बिदागी आणि पनवेलमधील संस्थानिकांची संस्थानिक मदत होती. या मदतीला छेद देणे साधी गोष्ट नव्हती. तरीही शिरीषदादा श्रीरंग बारणेंना आणि त्यांच्या कबिल्याला भिडले. श्रीरंग बारणे यांना पनवेल विधानसभा मतदारसंघातून अवघी 1,50,924 मते मिळाली, तर संजोग वागेरे पाटील यांना 1,19,886 मते मिळाली. बारणे यांना पनवेल विधानसभा मतदारसंघातून 31,038 ची आघाडी मिळाली. पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्रीरंग बारणेंना 1,00,000 मतांची आघाडी देण्याचे जाहीर केले होते. त्यात ते तोंडघशी पडले. बारणेंना अवघे 31,038 एवढे मताधिक्य मिळाले. म्हणजे जवळजवळ 70,000 मतांची आघाडी जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत आणि महाविकास आघाडी यांनी तोडली. बारणेंना जे 31,038 मताधिक्य मिळाले ते एकट्या भाजपने नाही, तर त्यात त्यांच्या मनसे, RPI, शिंदे गट आदी मित्र पक्षांची मतेही आहेत. विधानसभेला हे मित्रपक्ष भाजपसोबत राहतील याची कोणतीही शाश्वती नाही. त्यामुळे भाजपच्या मतांची टक्केवारी आणखी कमी होऊ शकते. विधानसभेला आमदार प्रशांत ठाकूर यांना धोका आहे. ही बाब महाविकास आघाडीसाठी दिलासादायक असून शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत यांचा विधानसभेचा मार्ग बिनधोक झाल्याचे दर्शवत आहे. श्रीरंग बारणे यांना लोकसभेला विजय मिळाला असला तरी या विजयातून ते विधानसभेला महाविकास आघाडीच्या विजयाची बीजे पेरून गेले आहेत. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.